इराण आणि अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली आहे। इराणनं आता इराकची राजधानी बगदाद इथल्या अमेरिकेच्या रडार स्टेशनवर हल्ला केल्याचा दावा केलेला आहे आणि या हल्ल्यात अमेरिकेचं रडार स्टेशन उद्ध्वस्त केल्याचं इराणकडून सांगण्यात येत आहे। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान या हल्ल्याबाबत अमेरिकेकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढल्याचं चित्र सध्या समोर आलंय। इराणनं फिलिस्तीनीवर अनेक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केलेला आहे आणि या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे। मात्र या घटनेबाबत स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाहीये। दरम्यान या हल्ल्यामुळेच मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनलेली असून जगभरातून या सगळ्या संदर्भात चिंता व्यक्त केली जाते। इराकमधील इरबिल शहरात ड्रोन हल्ल्याची मोठी घटना घडलेली आपण बघतोय। इराणनं ड्रोनच्या माध्यमातून एका हॉटेलवर हल्ला केल्याचा दावा केलेला आहे। या हॉटेलमध्ये अमेरिकन सैनिक थांबलेले होते अशी माहिती समोर आली आहे। हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाहीये। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये तणाव वाढलेला आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये एका तेल टँकरनं भरलेल्या जहाजाला लक्ष्य करण्यात आलंय। ड्रोन हल्ल्यानंतर जहाजात मोठी आग लागली। 2 ड्रोन हल्ल्यानंतर जहाजाला ही आग लागलेली आहे असा दावा इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं केलेला आहे आणि यामुळे युद्धामुळेच हजारो जहाजं होर्मुझच्या समुद्रधुनीत अडकलेली आहेत। सौदी अरबमध्ये प्रिन्स सुलतान एअरबेस जवळ इराणनं शक्तिशाली मिसाईल हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यात नशीब बलवत्तर म्हणून अमेरिकेचे सैनिक बचावलेत। सौदीतील एअर डिफेन्स सिस्टीमनं हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या अनेक मिसाईल्स इंटरसेप्ट केलेल्या आहेत आणि तरीही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या मिसाईल एअरबेस जवळ फुटल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। दरम्यान इस्रायल सैन्याने इराणवर झालेल्या हवाई हल्ल्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये एक इस्रायलचा पायलट इराणवर हल्ला करताना दिसून येतोय। आयातुल्ला अली खमेनींच्या मृत्यूपासून इस्रायल आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र झालंय। इराणशी युद्ध सुरू असताना इस्रायल सैन्यानं हिजबुल्ला विरुद्ध मोहीम सुरू ठेवली आहे। इस्रायल सैन्यानं लेबनॉनची राजधानी बैरूतच्या दक्षिणेकडील भागात हिजबुल्लाच्या स्थानांवर मोठा हल्ला केलाय। हल्ल्यांमुळे झालेल्या प्रचंड स्फोटामुळे लेबनॉनच्या आकाशात सर्व धुराचे लोट पसरल्याचं दिसतंय आणि यापूर्वी इस्रायलनं दक्षिण बैरूत रिकामं करण्याचे आदेश जारी केलेले होते। इस्रायलनं हिजबुल्ला कमांड सेंटर आणि शस्त्रास्त्र साठवण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केलेला होता। इराण अमेरिका इस्रायल संघर्षाच्या पहिल्याच दिवशी काही धक्कादायक दृश्य समोर आलेली आहेत। इराणमधील कझविन या शहरात एका शाळेजवळ क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्र शाळेजवळ कोसळलाय। दरम्यान दक्षिण इराणमधील मिनाब या शहरात देखील शाळेजवळ क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात 150हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा काही माध्यमांनी केलाय आणि हा हल्ला अमेरिकन सैन्यानं केल्याचंही वृत्त आहे। मात्र याबाबत इराणकडून अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये। इस्रायलनं लेबनॉनमधल्या अल जायनामधील दुबाई भागात मोठा हल्ला केला आणि या हल्ल्याची भीषण दृश्य समोर आली आहेत। दरम्यान हा हल्ला करण्यापूर्वी कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती अशी माहिती मिळते। इराण अमेरिका इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीनं मोठा हवाई हल्ला परतवून लावल्याचा दावा केलेला आहे। यूएईच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं इराणकडून डागण्यात आलेले 109 हल्लेखोर ड्रोन आणि 9 क्षेपणास्त्र पाडल्याचं सांगितलंय। हे ड्रोन आणि क्षेपणास्त्र यूएईच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचंही सांगण्यात आलंय। इस्रायलकडून तेहरानवर जोरदार हल्ले सुरूच आहेत। तेहरानच्या मेहराबाद या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात जोरदार हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्याची भीषण दृश्य सध्या समोर आलेली आपण पाहतोय। आणि आता आपण सविस्तर बातमी बघूयात। मध्य पूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारताच्या बाबत मोठी घडामोड घडली आहे। अमेरिकेने भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यासाठी
30 दिवसांची विशेष सवलत दिली आहे. मात्र यामुळे राजकारणातच तेल ओतलं गेलंय. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. पाहूयात. युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगाला होणाऱ्या तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे भारतावरचं संकट गडद होत चाललंय. अशा वेळी रशियातील स्वस्त तेल हा मोठा पर्याय होता. मात्र अमेरिकेच्या निर्बंधांमुळे पेमेंट आणि विमा प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे भारतीय रिफायनरी कंपन्या रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत साशंक होत्या. मात्र आता अमेरिकेनं 30 दिवसांची सवलत दिल्यानंतर भारतातील सरकारी कंपन्यांनी वेगानं हालचाली सुरू केल्यात. रशियाकडून सुमारे 20 दशलक्ष बॅरल कच्चं तेल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर अमेरिकेनं तेल खरेदीची सवलत दिल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी जळजळीत टीका केली आहे. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. गुलाम, पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगात. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनीही सरकारवर निशाणा साधलाय. भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेकडून परवानगी घ्यावी लागत असल्याची जिवारी लागणारी टीका काँग्रेसने केली आहे. They are giving us a license for 30 days. It's not just a license, it's a waiver. Waiver कहां दिया जाता है? Waiver वहां दिया जाता है जहां restriction डाली जाती है. और अभी ट्रेड डील पे हस्ताक्षर नहीं हुए हैं, लेकिन ट्रेड डील लागू हो गई. राहुल गांधी जी ने चुनौती दी प्रधानमंत्री को और कहा कि अभी वक्त है. अमेरिका की सुप्रीम कोर्ट ने ट्रेड डील के खिलाफ या टैरिफ्स के खिलाफ एक ऑर्डर पारित किया है. अब आप ट्रेड डील पे हस्ताक्षर मत कीजिए और पलट जाइए, छोड़ दीजिए इस ट्रेड डील. विरोधकांनी केलेले आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळले. जागतिक युद्ध परिस्थितीत विविध देशांकडून स्वस्त तेल खरेदी करणं आवश्यक आहे. त्यामुळे रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. इतर देशांचं गुणगान गायचं हा तुमचा धंदा झालाय. तुम्हाला एवढाच त्या युद्धाबद्दल कळवळ असेल, युद्धाबद्दल प्रेम असेल, तर जरा गाझा पट्टीमध्ये जाऊन एखाद्या देशामध्ये युद्ध लढून बघा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला द्या. 3 देशातील युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अनिश्चितता वाढली आहे. परिणामी इंधनावरील संकट गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशावेळी रशियाकडून स्वस्तातील तेलाची खरेदी हा मोठा दिलासा आहे. मात्र तेल खरेदीची अमेरिकेनं दिलेली सवलत राजकीय वादात अडकली आहे. परिणामी या मुद्द्यावरून पेटलेला वाद पुढील काही दिवस धगधगत राहणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.